Hello students, good morning. Minate madam. Students, today we have to learn remaining examples in practice set 6.2. Now let us see the sixth example. A kite is flying at height of 60 meter above the ground. एक काइट पतंग ग्राउंडपासून 60 मीटर अंतरावरती उडत आहे. म्हणजे हा काइट आहे, हा 60 मीटर अंतरावरती जमिनीपासून उडत आहे. द स्ट्रिंग अटॅच टू द काइट इज टाईड ॲट द ग्राउंड. या काइटला जी स्ट्रिंग दोरी बांधलेली आहे ती दोरी जमिनीला एका ठिकाणी बांधून ठेवली आहे, अटॅच केलेली आहे. इट मेक्स ॲन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द ग्राउंड. ती जी दोरी आहे ती दोरी जमिनीशी 60 डिग्रीचा अँगल करते आहे. ॲज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. आपण ॲज्युम करूया की ही स्ट्रिंग जी आहे ती कशी स्ट्रेट आहे. फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ही लेंथची जी स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायची आहे. परत एकदा सांगते की एक पतंग जमिनीपासून 60 मीटर अंतरावर उडतोय. मग आपण एला काय म्हणायचं, लेट ए रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ काइट. ही पोझिशन काइटची आहे असं मानूया. बी डी काय आहे, बी डी रिप्रेझेंट द सरफेस द ग्राउंड. हा काय, बी डी काय आहे, जमीन आहे. जिथून पतंग परपेंडिक्युलर आहे आणि जिथं पतंग बांधलेला आहे त्यातलं हे डिस्टन्स आहे. ए बी काय आहे, ए बी इज द हाईट ऑफ द काइट अबाव द ग्राउंड. ए बी हा काइटचा जमिनीपासूनची उंची आहे. ए बी इज इक्वल टू 60 दिले आपल्याला. अँड अँगल ए डी बी ही दिलेली आहे 60. ए डी बी 60 आहे आणि ती काय, अँगल मेक बाय द स्ट्रिंग विथ द ग्राउंड. एवढी माहिती आपल्याला दिलेली. आणि आता आपल्याला काढायचं आहे फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे आपल्याला ए डी काढायचं आहे शोधून. आता ए डी कोण आहे, ए डी हा हायपोटेनियस आहे आणि आपल्याला हा अँगल दिलेला आहे डी आणि डीची अपोजिट साईड दिलेली. मग अपोजिट साईड आणि हायपोटेनियस याच्यामध्ये कोणता रेशो तुम्हाला माहिती आहे, अपोजिट साईड आणि हायपोटेनियस म्हणजे ओ अपॉन एच हा कोणता रेशो आहे, साईन. मग इथे आपण साईन थीटा हा रेशो इथे आपण घ्यायचा आहे. इन राईट अँगल ट्रायंगल ए बी डी साइन 60 इज इक्वल टू ए बी अपॉन ए डी. ए बी अपॉन ए डी. साइन 60 किती आहे, साइन 60 आहे √3/2. साइन 60 √3/2 आहे आणि ए बी किती आहे, ए बी आहे 60. आता आपण इथे ए डी इंटू √3 केलं, 2 इंटू 60 केलं, 2 इंटू 60 आलं 120. √3 कडे डिव्हिजनमध्ये आणला. ए डी इज इक्वल टू 120/√3. मागे मी तुम्हाला सांगितलंय, पुन्हा सांगते, आताही सांगते, जेव्हा आपल्या फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटरला इररॅशनल नंबर असतो तेव्हा त्या इररॅशनल नंबरच्या रॅशनलायझन फॅक्टरनी म्हणजेच इरॅशनल नंबरनी डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करून टाकायचं असतं. मग आपण ह्याच √3नी 120ला पण मल्टिप्लाय करायचं, √3नी ह्या √3ला पण मल्टिप्लाय करायचं. 120 इंटू √3 अपॉन √3 इंटू √3. त्याने काय होईल, √3 इंटू √3 झाला 3. आता हा 3नी ह्या 120ला डिव्हाइड केल्यावर येईल इथे वरती 40. मग 40 काय आलं, 40 इंटू √3 आलं. ए डी इज इक्वल टू 40 इंटू √3. पण √3ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1.73 आणि म्हणून √3ची व्हॅल्यू घेतली 1.73. 40 इंटू 1.73 इज इक्वल टू 69.2 मीटर. ए डी म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग आलेली आहे 69.2 मीटर. अशा पद्धतीने आपण ट्रिग्नॉमेट्री रेशोच्या साहाय्याने हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आता आपला प्रॅक्टिस सेट 6.2 हा कंप्लीट झालेला आहे. पण तरीही प्रॉब्लेम सेटमध्ये अशा प्रकारची 5 एक्झाम्पल आहेत. त्यातले शेवटचे 2 मी एक्झाम्पल घेते, त्यातले पहिले 3 तुम्हाला येणार आहेत. तर प्रॉब्लेम सेटमधलं 9th एक्झाम्पल बघा. अ लॅडर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ अ फायर ब्रिगेड व्हॅन
कॅन बी इलेव्हेटेड ॲट अन अँगल ऑफ 70 डिग्री टू द मॅक्झिमम. म्हणजे एक फायर ब्रिगेड व्हॅन आहे आणि त्या व्हॅनवरती जी फायर ब्रिगेड आहे त्याचा लॅडर ऑफ प्लॅटफॉर्म ऑफ अ फायर ब्रिगेड, ही जी लॅडर आहे फायर ब्रिगेडवरची, ही लॅडर आपण जास्तीत जास्त 70 डिग्री काय करू शकतो, 70 डिग्री अँगलनी वळवू शकतो. म्हणजे ही समजा लॅडर असेल, शिडी आहे फायर ब्रिगेडची, फायर ब्रिगेडची ही शिडी आपण जास्तीत जास्त 70 डिग्री अँगलनी वळवू शकतो. द लेंथ ऑफ द लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर. ह्या लॅडरची जी लेंथ आहे ती पण जास्तीत जास्त 20 मीटर वाढवू शकतो आपण. म्हणजे जास्तीत जास्त 20 मीटर आहे आणि जास्तीत जास्त अँगल 70 डिग्री आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे आणखीन की इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर अबाव द ग्राउंड, म्हणजे हा फायर ब्रिगेडची जी व्हॅन आहे ही व्हॅन 2 मीटर ची हाईटची आहे समजा. म्हणजे ही व्हॅन इथं उभी आहे, तिची हाईट आहे 2 मीटर आणि त्याच्या वरती पासून मग इथून मग ती लॅडर जी आहे ही लॅडर अशी जाऊ शकते इथपर्यंत. ही लॅडर अशी इथपर्यंत जाऊ शकते. फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच. फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच. ही लॅडरचं जे वरचं टोक आहे ते जमिनीपासून जास्तीत जास्त किती अंतरावरती जाऊ शकतं असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे 2 मीटरची व्हॅन आहे, त्या 2 मीटरच्या व्हॅनवरती 20 मीटर लेंथ मॅक्झिमम लेंथ असलेली लॅडर जर उभी केली आणि ह्या लॅडरचा मॅक्झिमम अँगल जर 70 डिग्री असेल तर ह्या लॅडरचं शेवटचं टोक जास्तीत जास्त किती हाईटपर्यंत बिल्डिंगच्या जाऊ शकतं असा प्रश्न आहे. आता बघा इथे आपण सेगमेंट ए बी जो आहे, सेगमेंट ए बी म्हणजे आपण व्हॅन घेऊया. सेगमेंट ए बी रिप्रेझेंट द फायर ब्रिगेड व्हॅन. ही व्हॅन आहे फायर ब्रिगेडचे, म्हणजे अग्निशामक गाडी जी असते ती व्हॅन आहे. आणि ए सी कोण आहे, ए सी रिप्रेझेंट द लॅडर. ए सी ही त्या फायर ब्रिगेडवरची काय आहे, शिडी आहे, लॅडर आहे. लॅडर म्हणजे शिडी. ए डी इज द हॉरिझॉन्टल. ए पासून आपण हॉरिझॉन्टल लाईन काढली बिल्डिंगला तर ती काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे. CAD इज द अँगल मेड बाय द लॅडर. CAD हा अँगल आहे लॅडरनी हॉरिझॉन्टल लाईनशी केलेला. तो मॅक्झिमम आपण 70 डिग्री घेणार आहोत. आपल्याला काय काढायचं आहे शोधून, आपल्याला शोधून काढायचं आहे ही एवढी हाईट, EC इतकी हाईट. ED ही जी हाईट आहे ही व्हॅन इतकीच असणार आहे. ED ही हाईट व्हॅन इतकीच म्हणजे ही 2 मीटर असणार आहे. आणि त्याच्यावरची DC हाईट आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या साहाय्याने शोधून काढूया आणि मग ह्या दोघांची सम केल्यानंतर आपल्याला EC मिळणार आहे. EC कोण आहे, EC इज द हाईट ऑफ द बिल्डिंग की जिथपर्यंत लॅडर जास्तीत जास्त जाऊ शकते. जिथपर्यंत जास्तीत जास्त उंचीपर्यंत, जितक्या जास्तीत जास्त उंचीपर्यंत लॅडर जाऊ शकते ती त्या बिल्डिंगची हाईट आहे. आता बघा हा जो क्वाड्रिलॅटरल आहे DABE हा रेक्टँगल आहे आणि हा रेक्टँगल असल्यामुळे DE आणि AB काय झाले, सेम झाले. मग AB जर 2 असेल तर DE काय आहे, DE 2 मीटर आहे. DE इज इक्वल टू 2 मीटर. आता आपण बघूया ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये. इन राईट अँगल ट्रायंगल CDA साइन 70. साइन का घ्यायचं, कारण की आपल्याला हायपोटेनियस दिलेला आहे आणि आपल्याला अपोजिट साईड काढायची आहे. आणि अपोजिट साईड आणि हायपोटेनियस यांच्यामधला कोणता रेशो आहे तर यांच्याबद्दल साइन रेशो, आणि म्हणून आपण इथे साइन रेशो घ्यायचा आहे. साइन 70 इज इक्वल टू अपोजिट साईड CD अपॉन हायपोटेनियस AC. साइन 70 इज इक्वल टू CD अपॉन AC. आता साइन 70ची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये 0.94. मग आपण साइन 70ची व्हॅल्यू 0.94 घेतली इज इक्वल टू CDची व्हॅल्यू, CD ACची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 20. मग आता हा 20 मल्टिप्लाय करूया 0.94ला, तो काय येईल CD इज इक्वल टू 0.94 इंटू 20. हे मल्टिप्लिकेशन आलं 18.80.
CD आलेला आहे 18.80. आता आपल्याला CD पण मिळालेलं आहे आणि आपल्याकडे DE पण आहे. तर CE काय असेल? CE इज इक्वल टू DE प्लस CD. CE इज इक्वल टू CD प्लस DE. CDची व्हॅल्यू आहे 18.80 प्लस DEची व्हॅल्यू आहे 2. मग ही सम आली 20.80. मग CE किती आलं? CE आलेलं आहे 20.80. मग इथं जास्तीत जास्त बिल्डिंगच्या जास्तीत जास्त किती उंचीपर्यंत आपण फायर ब्रिगेडची लॅडर नेऊ शकतो? तर ही हाईट आहे 20.80 मीटर. मग आपण हे काय लिहू शकतो? द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच इज द मॅक्झिमम हाईट इज द 20.80 मीटर फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच, आपण असं म्हणू शकतो. ओके, डिड यू अंडरस्टँड? तर हे प्रॉब्लेम सेटमधलं 9th एक्झाम्पल होतं. आता प्रॉब्लेम सेटमधलं आपण 10th एक्झाम्पल शेवटचं पण घेऊयात. आता बघा, ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये 6, 7, 8, 9, 10 हे 5 एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेम आहे. त्यातलं 6, 7, 8 हे 3 एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेटमध्ये घेतले त्याप्रमाणे ते तुम्ही सोडवू शकता. मी 9th घेतले आणि 10th पण घेते मी. बघा आता 10वं एक्झाम्पल काय आहे. व्हाईल लँडिंग ॲट ॲन एअरपोर्ट अ पायलट मेड ॲन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 20 डिग्री. Average speed of the plane was 200 km/h. The plane reached the ground after 54 seconds. Find the height which the plane was when it started landing. बघा आता एक समजा इथे एरोप्लेन आहे. एरोप्लेन जेव्हा फ्लाय होत असतं, जेव्हा त्याला लँडिंग करायचं असतं, तर तो लँडिंग करण्याची पोझिशन इथे, म्हणजे एरोप्लेननी लँडिंग करायला ठरवलं त्यावेळची ही पोझिशन आहे. आणि ह्या इथून एअरपोर्ट पायलट मेड अँड अँगल डिप्रेशन ऑफ 20. आता समजा या ठिकाणी पायलटनी ठरवलं की आपण आता एरोप्लेन काय करायचा, लँड करायचं आहे, इथं ठरवलं. हां, आणि त्यावेळेस समजा आता हे लँड करायचं म्हणजे ते काय व्हायला लागतं, खाली उतरायला लागतं. एरोप्लेन असं इथून खाली उतरायला लागलेलं आहे आणि ते समजा सी पोझिशनवर आलं. इथे सी पोझिशन आपण घेतलेली आहे. तर इथं काय सांगितलं आहे की पायलट मेड अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 20. तर ह्या अँगलचा, ह्या पोझिशनचा डिप्रेशन अँगल किती आहे, 20. आता डिप्रेशन अँगल काढण्यासाठी आपल्याला त्या पोझिशनपासून काय काढावं लागतं, तर हॉरिझॉन्टल लाईन. मग ही हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि हा जो अँगल आहे हा डिप्रेशन अँगल 20 डिग्री आहे. आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे की त्याची स्पीड इथून A to C पर्यंत येताना, A to C पर्यंत येताना 200 km/h हा स्पीड आहे. द प्लॅन रीच द ग्राउंड आफ्टर 54 सेकंड. म्हणजे इथला जो स्पीड आहे, स्पीड दिलेला आहे 200 km/h. आणि हे जे टाईम इथून इथपर्यंत येण्यासाठी जो टाईम लागलेला आहे तो टाईम आहे किती, 54 सेकंड. 54 सेकंड हा एवढा टाईम लागला. आता ह्या दोघांवरनं आपण डिस्टन्स AC काढूयात शोधून नंतर, पण पहिल्यांदा आपण डायग्रॅम बघूया की हा आहे डिप्रेशन अँगल, हे आहे लँडिंग पोझिशन ही सगळी. आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल तयार करायचं आहे. आपल्याला काय शोधून काढायचं आहे, फाइंड द हाईट ॲट विच द प्लेन वॉज व्हेन इट स्टार्टेड लँडिंग. मग आता इथून लँडिंग करायला स्टार्ट केलं प्लेननी. मग हा जो एरोप्लेनची ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन जमिनीपासून किती हाईटवर आहे ते शोधायचं आहे. समजा आता हे ग्राउंड आहे आणि ही जी हाईट आहे ही हाईट आपल्याला शोधून काढायची. आपण याला समजा B म्हणूया. तर BA आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. मग आपण ग्राउंड पण काढूया, डिस्टन्स BC. आता ही आपली फिगर होणार आहे, असणार आहे. आपल्याला हा 20 दिला आहे, नंतर आपल्याला हा 20 आहे तर हा अल्टरनेट अँगल पण 20 होणार आहे. हां, आता आपल्याला AB शोधून काढायचा आहे. BC दिलेला आहे का आपल्याला, नाही.
ए सी दिलेला आहे का नाही. पण मग आपल्याला ए सी जरी दिलेला नसला तरी आपल्याला ए पासून सी पर्यंत पोहोचतानाचा स्पीड दिलेला आहे आणि ए पासून सी पर्यंत पोहोचताना लागलेला टाइम दिलेला आहे. आणि स्पीड आणि टाइम माहिती असल्यानंतर आपण डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम या फॉर्म्युल्यावरनं आपण ए सी शोधून काढू शकतो. मग एकदा आपल्याला ए सी मिळाला की मग आपण हायपोटेनियस आणि अपोजिट साईड म्हणजे साईन रेशो घ्यायचा आणि आपण शोधून काय काढायचं, ए बी शोधून काढायचं. तुम्हाला फिगर समजली. फिगर आहे इथं एरोप्लेन लँडिंग होण्याच्या पोझिशनमध्ये आहे. ह्या पोझिशनपासून पॉईंटपासून ते खाली उतरायला लागलेलं आहे आणि त्या उतरत असताना तो जो हॉरिझॉन्टलशी त्यांनी लाईन अँगल केला आहे डिप्रेशन तो 20 आहे आणि हा 20 अँगल असल्यामुळे हा देखील 20 अँगल आहे. आणि एरोप्लेन ग्राउंडपासून किती हाईटवर आहे ही हाईट आहे ए बी ती आपल्याला शोधून काढायची. ओके, डिड यू अंडरस्टँड. आता आपण डायग्रामवरनं माहिती इथे काय लिहिलेली आहे बघूया. लेट पॉईंट ए रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ द प्लेन. ए कोण आहे, ए हा प्लेनची पोझिशन आहे. पॉईंट सी रिप्रेझेंट द पोझिशन वेअर प्लेन लँड्स. ही सी पोझिशन जिथं प्लेन लँड झालेलं आहे ती पोझिशन आहे. एडी रिप्रेझेंट द हॉरिझॉन्टल. हा एडी जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो, हॉरिझॉन्टल लाईन प्रेझेंट करतो. अँगल डी ए सी इज इक्वल टू 20 इज द अँगल ऑफ डिप्रेशन. आता हा डी ए सी आणि ए सी बी हे दोन अँगल कसे आहेत, सेम आहे. डी ए सी इज इक्वल टू ए सी बी बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स अँड देअरफॉर डी ए सी इज ऑल्सो 20 ओके. आता बघा आपल्याला आधी काय शोधून काढूया आपण, हा ए सी शोधून काढूया. हा जो ए सी आहे हा आपण आधी शोधून काढूया. कोणत्या फॉर्म्युल्यावरनं शोधायचा आपल्याला तो, तर आपल्याला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. बघा ॲव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन इज 200 किलोमीटर. ह्याचं प्लेनचं स्पीड आपल्याला 200 किलोमीटर दिलेलं आहे. ओके. द टाइम टेकन बाय द प्लेन फ्रॉम पॉईंट ए टू सी इज 54 सेकंड. आता हा 54 सेकंडचा आपण अवर्समध्ये करूया. 54 सेकंड्स म्हणजे 54/3600 अवर्स म्हणजे हे आपण सेकंडचं अवरमध्ये केलं. आता डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स ए सी इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. तर स्पीड किती आहे 200 आहे आणि टाईम आहे 54/3600. हा 200 इंटू 54/3600. आता इथे 200 आणि 3600चा भाग जाईल आणि इकडे येईल 18. मग आता 54/18 येईल 3 किलोमीटर. म्हणजे जे डिस्टन्स ए सी किती आलेला आहे 3 आलेला आहे. आता आपल्याला हा डिस्टन्स ए सी 3 मिळालेला आहे आणि यावरून आता आपण ए बी शोधून काढूया. ए बी अपोजिट साईड, ए सी हायपोटेनियस म्हणून आपण इथे साईन रेशो घेऊया. इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी साईन 20 इज इक्वल टू अपोजिट साइड ए बी अपॉन हायपोटेनियस ए सी. अपोजिट साइड ए बी अपॉन हायपोटेनियस ए सी. साईन 20 इज इक्वल टू, आता साईन 20 ची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. साईन 20 ची व्हॅल्यू आपल्याला तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिली आहे. साईन 20 इज इक्वल टू 0.342. साईन 20 ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. ए बी ॲज इट इज, ए सी ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. 3 इंटू 0.342 काय येणार आहे, ए बी इज इक्वल टू 3 इंटू 0.342 येणार आहे 1.026. हे किलोमीटरमध्ये उत्तर आलं. आता हे किलोमीटरमधलं उत्तर आपण 1000नी मल्टिप्लाय करून मीटरमध्ये आणलं. ए बी इज इक्वल टू 1026 मीटर. मग हे ए बी काय आहे, ही आहे हाईट ऑफ द प्लेन फ्रॉम द ग्राउंड. देअरफॉर प्लेन वॉज ॲट हाईट ऑफ 1026 मीटर व्हेन इट स्टार्टेड लँडिंग. तर तुम्हाला समजलं, अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवायचे असतात. हे जे एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेमचे आहेत तर ते वाचून त्याच्यामध्ये 3 गोष्टी करायच्या असतात. फिगर ड्रॉ करणे, पहिली गोष्ट फिगरवरनं त्याची इन्फॉर्मेशन लिहिणं, दुसरी गोष्ट आणि इन्फॉर्मेशन आणि फिगरचा उपयोग करून आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन जे आहे
ते करायचं आहे कशाच्या मदतीने, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या मदतीने आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही प्रॉब्लेम सोडवत असतो. डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला हे एक्झाम्पल समजले? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.